नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. थंबनेलवर पाहून आलात नक्कीच. आगामी शिक्षक भरतीमध्ये संधी उपलब्ध आहेत का? शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये जागा वॅकन्सी येणार का? शिक्षक भरती व्यवस्थितरित्या पूर्ण होणार का? शिक्षक भरतीमध्ये पारदर्शक आहेत का? नोकरी सोडून अभ्यास करावा का? हा जो काही तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो, मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण या पृथ्वी तलावावर सर्वात पॉवरफुल एज्युकेशन घेतलेलं आहे. कोणतं? डीएड आणि बीएडचं. लक्षात ठेवा. पॉवरफुल का म्हणतोय मी? अरे मित्रांनो, आपण इंजिनियर घडवू शकतो, डॉक्टर घडवू शकतो, त्यानंतर ब्रँडेड व्यावसायिक घडवू शकतो. म्हटल्यानंतर आपल्यामध्ये पॉवर एक वेगळीच आहे. आपल्याला अध्ययन अध्यापन कौशल्य आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण नोकरी सोडून अभ्यासाला लागावं का, याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका होत्या. सर, मी डिप्रेशन मध्ये आहे, मला टेन्शन येतो, मी काय करू? महिला असो, पुरुष असो आणि इतर घटकातील जे काही शिक्षक भरतीची तयारी करतात, ज्यांचं वय कमी आहे, कोणाचं जास्त आहे, कोणाचं काही आहे, कोणाचं काही आहे, कोणाला मागच्या भरतीमध्ये ठेच लागलेली आहे, मागच्या भरतीमध्ये कमी मार्क आले, सीटीटी परीक्षा पास होण्यासाठी अडचणी आहेत, टीईटी परीक्षा पास होण्यासाठी अडचणी येत आहे, टेट एक्झामला काय करावं समजत नाही. व्हिडिओ बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळू. नोकरी सोडून अभ्यास करावा का? मित्रांनो, सध्या जर बघितलं, सर्वाधिक क्राऊड हा महिलांचा आहे. कशामध्ये? डीएड बीएड करणाऱ्या मध्ये महिलांचा क्राऊड आहे. आणि महिला जर बघितलं, यातल्या 100% महिलापैकी 80% महिला या गृहिणी नसून त्या सर्वच्या सर्व काय जॉब करतायत. जॉब, गृहिणी, म्हणजे भरपूर त्यांच्याकडे हे असतात काम. जॉब, गृहिणी, मुलं बाळ सांभाळणे आणि शाळेतलं टेन्शन, डिप्रेशन, राजकारण, त्यानंतर टेन्शन तर येणारच या गोष्टी, आणि त्याच्यामधून सुद्धा वेळ काढून अभ्यास करायचे. आता महिला मंडळ लक्षात ठेवा, सगळ्यांनी जर बघितलं, शिक्षक व्हायचेच, आपल्याला टीचर टीआरचा ब्रँड लावायचेच, म्हटल्यानंतर अभ्यास करणं गरजेचंच आहे. जर तुम्हाला गरज नाही आहे, तुम्हाला जॉबची गरजच नाही, पण एक गुंतून राहण्यासाठी जॉब करत असाल, तर आत्ताच नोकरी सोडून द्या आणि या परीक्षेच्या मागे लागा. काय म्हणतोय? पहिलं म्हणजे येणारी आगामी सीटीटी एक्झाम, त्यानंतरची टीईटी एक्झाम आणि त्यानंतरची टेट एक्झाम. या परीक्षा झाल्याशिवाय मला कुठला जॉब करायचा नाही, आत्ताच डोक्यात ठेवा. जर गरज नसेल तर, म्हणजे गरज, आता सध्या जर मार्केटमध्ये म्हटलं मित्रांनो, इंग्लिश स्कूलचं मार्केट म्हटलं, मला सांगा जास्तीत जास्त किती पगार आहे? 25,000 पगार असेल. किती असेल? 25,000 जास्तीत जास्त, बरं का. ज्याला अनुभव चांगला आहे, इन्फ्लुएंट बोलता येतं, लँग्वेज चांगली आहे, बोलण्याची टॅक्ट चांगली आहे, प्रिन्सिपल, बरं का, कशाचा? इंग्लिश स्कूलचा प्रिन्सिपल, जास्तीत जास्त 25K पगार आहे, 25,000 पगार आहे. मग बाकीचं खाल्लं जर बघितलं तर 5,000 3,000 चालू होतं खेड्यागावामध्ये. 3,000, 5,000, 7,000, 10,000, 12,000 हा पगार आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहे का, हे एकदा स्वतःला विचारा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका. म्हणून म्हणतोय, जॉब सोडून अभ्यासाला लागा. जॉब सोडून द्या आणि अभ्यासाला लागा. आता मागच्या एका इंग्लिश स्कूलचं जर बघितलं, 8 लोकांनी वन टाइम जॉब सोडून दिला, कारण ही शिक्षक भरती झाली. आता आगामी शिक्षक भरती सुद्धा आमच्या हातातून जाऊ नये. पण जॉब सोडल्यानंतर डिप्रेशन मध्ये जाणे, वेळ जास्तच आहे, काय करावं, अभ्यासाला चिटकून राहा, तरच जॉब सोडा. नसेल तर तुम्ही जर जॉब सोडून अजून टेन्शन मध्ये येत असाल, जो काय आहे वेळ तुम्ही घालवत असाल, तर मित्रांनो जॉब कंटिन्यू ठेवा, काही अडचण नाही. पण अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, हे पण माइंडमध्ये ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, दुसरी गोष्ट, शिक्षक मंडळी, दुसरे काही लोक काय करतात, जॉब सोडतात आणि काहीतरी थोडंसं पार्ट टाइम करतात, म्हणजे ट्युशन घेणे, कोणत्या तरी शिकवणीवर शिकवायला जाणे आणि अभ्यासाच्या लिंक मध्ये राहायचं आणि अभ्यास पण करायचा, असं पण काही लोकांची स्ट्रॅटेजी असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे काही इंग्लिश स्कूल मॅटर आहे, इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, आमके इंग्लिश स्कूल नमके, सगळ्यात महत्वाचं तिथलं पॉलिटिक्स खूप मॅटर करतं. टेन्शन, सारखं डिप्रेशन मध्ये असतात की माझा जॉब जाईल का, मला कोणी काही म्हणेल का, कधी काढून टाकतील का, माझ्यावर काही परिणाम होईल का,
ही सत्य परिस्थिती आहे का नाही मला कमेंटमध्ये सांगा. सध्याच्या घडीमध्ये मला काही त्यांची दुश्मनगिरी नाहीये किंवा मला माझ्या इंग्लिश स्कूलचा तिरस्कार सुद्धा नाही. मग सध्या शिक्षक भरडला जातोय. तो भरडणं आपलं काम नाहीये, लक्षात ठेवा. हा व्हिडिओ बघणारे सगळेच मला सांगा, आपला जन्म शिक्षक म्हणून झालेला आहे. आपल्याला पॉलिटिक्सचं काय घेणं नाही रे. उगच पगार अमकं झालं, तमकं झालं, तमकं झालं, तमकं झालं, शाळेमध्ये हे झालं ते. अरे शाळेचा आवाका किती मोठा आहे. शाळा काही इंटरनॅशनल आहे, पण त्याचं 200, 400, 500, 600 लोकांपुरतं मर्यादित आहे. मग आपल्याला तिथं आपण भरडून घ्यायचंय का? या गोष्टीकडे लक्ष द्या आणि या परीक्षेवर फोकस करा. वेळ मिळेल तिथे अभ्यास करा मित्रांनो, वेळ मिळेल तिथे. आणि एवढे सोर्स आलेले आहेत, घरी बसून अभ्यास करता येते, चालता बोलता, ट्रेनमध्ये बसलात, इकडे गेलात, तिकडे गेलात, फिरायला गेलात, स्वयंपाक करत सुद्धा अभ्यास करता येतो. एवढे सोर्स निर्माण झालेले आहेत. त्या सोर्सचा फायदा करून घ्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून. आपली सुद्धा बॅच चालू आहे मित्रांनो. हा माझा संपर्क क्रमांक आहे. आता संपर्क क्रमांक तर बऱ्याच लोकांना पाठच होऊन गेला असेल, कारण हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे मित्रांनो. मला व्हॉट्सअप करायला विसरू नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळ कसा काढावा हे सर्व कुणाला सांगायची गरज नाही. आपण आपला वेळ कसा मॅनेजमेंट करतो त्यानुसार आपल्याला अभ्यासासाठी सुद्धा साधारण दिवसभरामध्ये सध्याच्या घडीला 3 किंवा 4 तास आपला अभ्यास झाला पाहिजे. या दृष्टीने नियोजन करा मित्रांनो, या दृष्टीने नियोजन करा. मग जॉब सोडायचे का जॉब ठेवायचे हे तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. आणि जे 7वी, 8वी, 9वी, 10वी ला शिकवतात आणि हॅरेसमेंट कमी आहे, वेळ भेटतोय, त्या लोकांनी जॉब सोडू नका. तो सिलेबस, त्याचा उपयोग तुम्हाला शिक्षक भरतीसाठी, या परीक्षेसाठी सुद्धा होणार आहे, लक्षात ठेवा. तेच प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात. त्यानंतर आता ही परीक्षा कोण घेणार आहे याबद्दल सुद्धा बरेच कमेंट आल्या होत्या. तर ही सीटीटी परीक्षा ऑफलाईन आहे, ही सुद्धा ऑफलाईन आहे. टेट एक्झाम ऑनलाईनच होणार आणि ते अगोदर आपल्याला 2 महिने 3 महिने अगोदर कळतं की परीक्षा अमकी अमकी कंपनी घेणार आहे. त्यानुसार जर बघितलं, आता मी जे काही सिलेबस डिझाईन केलेलं आहे, सिलेबस विद्यार्थ्यांना शिकवतोय, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आता टेट एक्झामला मेजर पार्ट आहे रिझनिंग, मॅथचा. मराठी व्याकरण विचारलं जातं, इंग्रजी व्याकरण विचारलं जातं, कला व समायोजन म्हणजे बालमानसशास्त्र विचारलं जातं, जीके विचारलं जातं. मेजर पार्ट गणित, बुद्धिमत्ता. त्याचं पुस्तकच पिंजून काढायचंय आपल्याला, स्टेप बाय स्टेप पुस्तकच पिंजून काढायचंय. कोणताही कंटेंट आपल्याकडून राहिला नाही पाहिजे. अशी तयारी केला तरच आगामी काळामध्ये आपला चांगला स्कोर येणार आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक गोष्ट मॅटर करते, लक्षात ठेवा. एज्युकेशन मॅटर करते, टीईटी सीटीईटी पात्रता परीक्षा पास झालात का ते मॅटर करते, टेट मध्ये तुमचा स्कोअर किती आलाय ते मॅटर करते, आणि सर्वात शेवटी तुम्ही प्रिफरन्स कसे दिलात हे सुद्धा मॅटर करते. आज जर बघितलं 120 वाला घरी आहे आणि 117 वाला लागलाय, याने काय केलेलं आहे, याचं एज्युकेशन सीटीईटी टीईटी टेट एक्झाम मध्ये मार्क याचं तर मूल्यमापन झालेच आहे, पण प्रिफरन्स सुद्धा कसे दिलेले आहेत, त्यांनी सर्व जाहिरातीचा अभ्यास केलाय का, कास्टनुसार सर्व जाहिराती व्यवस्थित पाहिल्यात का, या सर्व गोष्टी मॅटर करतात मित्रांनो. आणि त्या गोष्टीनुसारच आगामी काळामध्ये आपल्याला काय मिळत असतं, पोस्ट मिळत असते, लक्षात ठेवा. आता मला गोंदियाला जायचंच नव्हतं, पण मी गोंदियाला पहिला प्रिफरन्स दिलाय आणि गोंदियामध्ये पहिला प्रिफरन्स दिलाय, दुसरा दुसरीकडे दिलाय, तिसरा तिसरीकडे दिलाय. आणि मला वॅकन्सी न पाहता प्रिफरन्स म्हणजे वॅकन्सी न पाहता प्रिफरन्स मी दिल्यामुळे माझं सिलेक्शन झालं नाही, असं बऱ्याच लोकांचं घडलेलं आहे. त्यामुळे आतापासूनच सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करूनच आपल्याला नियोजनबद्ध शिक्षक भरतीमध्ये सामील व्हायचे. आणि त्यासोबत ग्रो अकॅडमी तुम्हाला कायम मदतीत असणार आहे. त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे. मी थोडं स्पष्ट बोलतो मित्रांनो, काही लोकांचं मन दुखावलं जातं. आता एका महिलेने कमेंट केली की सर माझं 42 वर्ष वय आहे आणि मला आता टीईटी पास करायचंय. काय टीईटी पास करायचंय, टीईटी बरोबरच मला टेट एक्झाम पण द्यायचे. आता बघा, लक्षात घ्या, सध्या रनिंग 42 आहे, काही महिन्यांनी ते 42 कंप्लीट होणार आहे, 43 लागणार आहे. आणि आगामी काळामध्ये शिक्षक भरती कधी होणार त्याच्यानुसार जर विचार केला, टीईटी तुम्ही आता क्रॅक इन्स्टंट केलात तर टेट एक्झामला तुम्हाला संधी मिळणार आहे बाबा शेवटच्या टप्प्यात का होणार. तुम्हाला 43 होण्याच्या अगोदर, म्हणजे आज बघा, समजा आज तुमचं 43 वर्ष कंप्लीट झाले, काल फॉर्म भरलाय तुम्ही, काहीच अडचण नाही,
काहीच अडचण नाही. पण तुम्ही जर 43+1 दिवस पुढे गेलाय, तुम्ही जर तुमचं वय संपून 1च दिवस पुढे गेलेला आहे आणि तुम्हाला फॉर्म भरता येत नाही म्हणजे या गोष्टी मॅटर करतात मित्रांनो. त्यामुळे वयामध्येच करणं गरजेचं आहे. त्या महिलेला वाईट वाटलं की सर असं का बोलताय, मी स्पष्ट सांगितलं की बाबा तुमचं वय झाल्यानंतर जर 1 दिवसही पुढे गेला तर तुम्हाला संधी मिळत नसते, कारण नियम असतात ते सर्वांसाठी लागूच असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जो काही आपल्याकडे वेळ आहे त्याचं नियोजन सर्वात प्रथम आपण लिहून ठेवा की मला एवढ्या वेळात एवढं काम करायचंय, एवढ्या वेळा अभ्यास करायचे म्हणजे करायचे. रोज केल्याशिवाय मी झोपणार नाही, उठणार नाही, काम करणार नाही, दुसरे कामं करणार नाही. अभ्यासाचं नियोजन स्वतः केला तर नोकरी सोडण्याची सुद्धा गरज नाही, आणि नोकरी सोडला तरी अभ्यासावर फोकस केला तर तुमचा स्कोर वाढल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ कसे वाटले आपले सांगत चला. तुमच्या काही अडचणी असतील, कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझी बॅच चालू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅचला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.